कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज सभागृहात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष आढावा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. आमदार जयंत असगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण अधिकारी कार्यालय तसंच शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रस्ताव आणि प्रश्नांच्या निर्गतीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करण्याच्या उद्देशानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्था स्तरावरील प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न तसंच शासनाच्या शैक्षणिक धोरणांशी संबंधित प्रलंबित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाही, याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 विभागातील जिल्ह्यांची बैठक आज डेप्युटी डायरेक्टर आणि त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये लावलेली आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे. मला वाटतं याबाबत सुद्धा म्हणजे मीडियानं आवाज उठवला होता आणि त्या अनुषंगानंच खऱ्या अर्थानं आज आढावा बैठक या 3 जिल्ह्याची आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यामध्ये वैयक्तिक प्रश्न जे होते ते आपण 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आव्हान करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण प्रश्न मागून घेतले होते. त्यातले बरेचसे प्रश्न जे सुटलेले आहेत. बैठकीत अनुकंपा नियुक्ती प्रस्तावांना मान्यता, शिक्षकांचे समायोजन, वरिष्ठ आणि निवड श्रेणी मंजुरी, वैद्यकीय बिलं, वैद्यकीय मान्यता, वेतन श्रेणीतील फरक तसंच हॉस्पिटल बिलांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक शिक्षकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांबाबत थेट अधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडले. यावेळी शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचं दिसून आलं.